नमस्कार, मी विनायक देशपांडे. बचतीच्या महामार्गावर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपण जाणून घेतोय बचतीचं महत्त्व. बचत म्हणजे काय, बचत का करायची, बचत कशी करायची, बचत कशा कशाची होते, ही सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. बचत म्हणजेच काटकसर, बचत म्हणजेच आर्थिक शिस्त, बचत म्हणजे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आणि बचत हेच उत्पन्न. याबद्दलची माहिती आपण आतापर्यंत घेतली. अजून एक बचतीच्या या महामार्गातला सर्वात मोठा अडथळा, बचतीचा शत्रू असं म्हणता येईल, तर तो म्हणजे आपण जो दिखाऊपणा करतो किंवा दुसऱ्यांची बरोबरी करतो. तर ही कॉम्पिटिशन किंवा हा दिखाऊपणा हा खरं तर बचतीमधला खूप मोठा अडथळा आहे. बरेच वेळा असं दिसून येतं की बरेच जण किंवा आपण सण समारंभ, आपल्या घरातले लग्न कार्य याच्यामध्ये आपण अनावश्यक खर्च करतो. कोणीतरी दुसऱ्यांनी खूप जोरात लग्न केलेलं असतं, खूप तिथं खर्च केलेला असतो, मग आपण पण करायला पाहिजे म्हणून त्या ईर्षेपोटी किंवा त्या दिखाव्यापोटी किंवा बरोबरी आपण करत असतो, तर त्याच्यामुळे आपण अनावश्यक खर्च करायला लागतो आणि मग आपली बचत ही आपल्याला मोडायला लागते किंवा बचत ही आपली होत नाही. मी तर असं बघितलंय की बरेच जण असे जे काही खर्च करतात तर हे कर्ज काढून हा खर्च केला जातो. तर खरं तर हे पूर्णतः चुकीचं आहे की कर्ज काढून हे अशा पद्धतीने खर्च करणं किंवा हा दिखावा करणं किंवा बरोबरी करणं. शेजारच्याकडे नवीन कार आली तर मग माझ्याकडे पण तशीच कार पाहिजे, शेजारच्याने हा टीव्ही घेतला, AC घेतला तर माझ्याकडे पण पाहिजे. तर हे खरं तर बरोबर नाही. आपल्याला प्रत्येकाची आपापली कॅपॅसिटी माहिती आहे, तर त्या कॅपॅसिटीप्रमाणेच आपण जर खर्च केला तर आपण कुठेतरी बचत करूया. बरं, हा खर्च करायचा नाही का, हे कधी करायचंच नाही का, तर असं नाही. तर मुळात आधी आपण आपली बचत ही व्यवस्थित केली का नाही, आपली कॅपॅसिटी काय, आपला इन्कम सोर्स काय आहे, आपलं इन्कम किती आहे, तर त्या प्रमाणामध्येच आपण हा खर्च करायला पाहिजे. बरोबरी केल्याने किंवा हे अशा पद्धतीचं दिखावा केल्याने आपला अनावश्यक खर्च तर होतोच, परंतु आपलं आर्थिक नियोजन हे पूर्णतः बिघडतं, पूर्णतः ढासळतं आणि मग त्यासाठी काय होतं की उद्यासाठी आपल्या हातामध्ये पैसा राहत नाही. कर्ज काढून या गोष्टी जर केलेल्या असतील तर आपण आणखीन एक जबाबदारी, आपली लायबिलिटी ही आणखीन आपण वाढवतो. बरं, कर्ज जे घेतलेलं असतं ते तर आपल्याला फेडायला लागतं. तर या सगळ्या चक्रामध्ये आपण अडकतो आणि याच्यातून आपली बचत ही बाजूला राहते. उद्याचा दिवस आपण त्याच्यासाठी जी काही प्रोव्हिजन करायला पाहिजे तर ती प्रोव्हिजन ही आपल्याकडनं होत नाही. म्हणून आपण हा दिखाऊपणा टाळला पाहिजे, म्हणून आपण दुसऱ्यांची बरोबरी करणं हे टाळलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ही बचत म्हणजे बचतीचं महत्त्व, बचतीचे अडथळे, बचत ही का करायची, कशी करायची, आपण हे सगळे जाणून घेतोय. याही पुढे आपण बचत का करायची, बचतीचे कुठले कुठले प्रकार आहेत, कशा कशाची बचत होऊ शकते, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत या आपल्या चॅनलमध्ये पुढच्या काही भागांमध्ये. परंतु तत्पूर्वी हा चॅनल जर तुम्हाला आवडतोय, ही माहिती तुमच्यापर्यंत पोचतीये, तुम्हाला ती आवडतीये, तर जरूर आम्हाला कॉमेंट करा, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही माहिती पोचवूया. जास्तीत जास्त लोकांना या चॅनलच्या माध्यमातून आपण या बचतीच्या महामार्गावर, आणि जो महामार्ग आपला आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे जाणार आहे, तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोकांना सामील करून घेऊया आणि बचतीचं महत्त्व सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचवूया. धन्यवाद.